स्वतंत्रता ही परमेश्वराने मनुष्याला दिलेली एक महान देणगी आहे. पण दैव देते आणि कर्मनेते म्हणतात तशी या देणगीबद्दल मनुष्याची स्थिती झालेली आहे. देवाने मनुष्याला स्वातंत्र्य दिले खरे, पण मनुष्याने ते हरवून टाकले. हजारो वर्षे झाली तो ते शोधतो आहे. म्हणूनच एका विद्वानाने असे मत प्रकट केले आहे की मनुष्य जातीचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीचा इतिहास आहे. आपल्या भारतवर्षामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास आदी साधुसंत स्वातंत्र्यासाठीच युद्धाचा प्रसंग रात्रंदिन करीत राहिले. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिषासुरमर्दिनी तुळजापूर वासिनी भवानी देवीची अनन्य भावे उपासना केली. इसवी सन 1857 साली नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, कुंवरसिंह, राणी लक्ष्मीबाई इत्यादींनी जे होमकुंड पेटविले ते 90 वर्षे सतत जळत राहिले. आबाल वृद्ध स्त्री पुरुष, सुशिक्षित अशिक्षित, पुढारी आणि अनुयायी, शांततावादी आणि क्रांतिकारी सर्वांनी त्यात यथाशक्ती आहुती टाकल्या. कवींनी स्वातंत्र्याची गाणी म्हटली. नाटककारांनी आणि कादंबरीकारांनी स्वातंत्र्याची महती सांगणारी नाटके रचली आणि कादंबऱ्या लिहिल्या. शेकडो वीर फासावर लटकले, हजारो वीर तुरुंगात गेले. सर्व प्रकारच्या हालअपेष्टा सहन करूनही त्यांच्या अंतःकरणातील आवेश नेहमी अभंग राहिला. देशभक्तांची आकांक्षा आणि त्यांचा दृढ निश्चय यांचे कवी कुसुमाग्रजांनी अतिशय सुंदर शब्दात चित्रण केले आहे. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अनवजरांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेचा नभाग तुझे आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी. वंदे मामहं यशोयुतां वंदे. जयोस्तुते, जयोस्तुते. स्वतंत्रता म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणे. यातील स्व आणि तंत्र हे दोन्ही शब्द अत्यधिक महत्त्वाचे आहेत. स्व म्हणजे मी, स्वतः आपण. स्व म्हणजे अस्मिता. स्व म्हणजे सर्व शरीराचे अधिष्ठान. स्व म्हणजे कर्तृत्व शक्तीचे मूळ पीठ. तंत्र म्हणजे रीती, नीती किंवा पद्धती. तंत्र म्हणजे यमनियमांची बंधने. तंत्र म्हणजे विधी निषेधात्मक आदेश. तंत्र म्हणजे धारणेसाठी निश्चित केलेली बंधने. स्वतंत्रता म्हणजे आपण स्वतःच निर्माण केलेल्या पद्धतीचे अनुसरण करणे. स्वतंत्रता म्हणजे आत्मानुसंधान. स्वतंत्रता म्हणजे आत्मप्रकटीकरण. स्वतंत्रता म्हणजे मी माझ्या विचाराने ठरविलेल्या गोष्टींचे आचरण. स्व म्हणजे मी खरा, पण मी आहे तरी कोण? हा मी कसा आहे? हा मी कुठे राहतो? या गोष्टींचा शोध घेणे आवश्यक आहे. एक गृहस्थ आपल्या मित्राला म्हणाला, यंदा मी माझे घर बांधले. मित्र जरा विक्षिप्त होता. त्याने उलट प्रश्न विचारला, तू स्वतः उन्हातानात खपून? तो म्हणाला, नाही, घर ठेकेदाराने बांधले. तो म्हणाला, मग मी बांधले कसे म्हणतोस? अरे, पैसे मी दिले नाहीत का? गृहस्थ जरा रागाने म्हणाला. मित्र म्हणाला, ठेकेदाराने काही ते आपल्या हाताने बांधले नसेल. गृहस्थ म्हणाला, नाही, त्याने आपल्या हाताखाली मुनीम, निरीक्षक, गवंडी, मजूर असे नोकर ठेवले होते. मित्र म्हणाला, आणि त्यावेळी तू थंड हवेच्या ठिकाणी पचमढीला गेला होतास.
गृहस्थ म्हणाला, हो, म्हणूनच माझ्या सर्व सूचना नीट अंमलात आल्या नाहीत. मला जसे हवे तसे घर बांधले गेले नाही. मित्र म्हणाला, स्वतः दूर राहून दुसऱ्याला ठेका दिला आणि नोकराला चाकर, चाकलाला पडचाकर अशी स्थिती असली आणि आपण त्यांचे मिंधे झालो की घराचीच काय पण जीवनाची देखील अशीच स्थिती होते. नोकर चाकरांना घर बांधायला लावून तू जरा दूर गेलास तसाच कपडे, शरीर, इंद्रिये, मन यांना रान मोकळे सोडून तू कुठेतरी निघून जातोस. गृहस्थ म्हणाला, मी स्वतः, पण मी म्हणजे कोण? मित्र म्हणाला, मी म्हणजे तुझा आत्मा, परमात्म्याचा अंश. मी म्हणजे शक्ती, बुद्धी, भावना यांच्या मागे असलेली प्रेरणा. हा मी हरवला म्हणजे आपले स्वातंत्र्य जाते. हा मी सापडला म्हणजे स्वातंत्र्य येते. जसा व्यक्तीचा आत्मा असतो तसाच गावाचा, जातीचा, प्रांताचा, समाजाचा, भाषेचा, राष्ट्राचा आणि विश्वाचाही आत्मा असतो. त्या आत्म्याच्या प्रकाशात जे काम होते ते उत्तम, त्या आत्म्याला दडवून जे काम होते ते अधम. तू देवासारखा आहेस, पण तुझे घर राक्षसाच्या घरासारखे झाले, कारण तू जागेवर नव्हतास. तू परतंत्र झाला होतास. जेथे स्वातंत्र्य असते तेथे देवांचा निवास असतो. जेथे पारतंत्र्य असते तेथे राक्षस स्वैर धिंगाणा घालतात. आपल्याला काय हवे ते जाणणे आणि ते निर्माण करणे ह्या दोन्हीही गोष्टी पशूंजवळ नाहीत, म्हणून ते परतंत्र्य आहेत. मनुष्याजवळ ह्या गोष्टी आहेत, म्हणून तो स्वतंत्र आहे. मनुष्य व पशु यांच्यातील भेद स्वतंत्रता या शब्दाने जितका स्पष्ट होतो तितका तो अन्य कोणत्याही शब्दाने होत नाही. जो स्वतंत्र असेल तो मनुष्य आणि परतंत्र असेल तो पशु. जो दुसऱ्याच्या इच्छेने दुसऱ्यासाठी वागतो, खपतो आणि मरतो तो पशु, आणि जो स्वतःच्या इच्छेने स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी वागतो, खपतो आणि मरतो तो मनुष्य. स्व हा आमच्या संस्कृतीचा गाभा आहे. स्व हे आमचे अधिष्ठान आहे आणि स्वची प्राप्ती हेच आमचे ध्येय आहे. आमच्या सगळ्या प्रयत्नांना प्रारंभ स्वपासून होतो आणि अंतही तेथेच होतो. पिंडी ते ब्रह्मांडी अशी धारणा आहे. माझा आत्माच सगळ्या जगात आहे आणि जगाचा आत्माच माझ्या ठायी आहे, अशी आमची अनुभूती आहे. आम्ही जर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो तर मानव या अभिधानाला पात्र ठरू. उत्तम श्रेष्ठ मानव होण्यासाठी आम्हाला स्वतंत्र झालेच पाहिजे. त्यासाठी आधी आम्हाला आमच्या स्वची ओळख करून घ्यावी लागेल. मी कोण आहे हे जेव्हा मनुष्य विसरतो तेव्हा त्याच्या हातून भयानक चुका होतात. मी कोण आहे हे रावण विसरला, म्हणूनच त्याने सीतेचे अपहरण केले. स्वत्वाचा विसर पडल्यामुळेच महारथी अर्जुन शस्त्रे टाकून रणभूमी सोडण्यास उद्युक्त झाला. याच एका कारणामुळे जयचंदाने महम्मद घोरीला मदत केली आणि अत्यंत कर्तबगार मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाचा एकनिष्ठ सेवक बनला. आज आमच्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनात आम्ही स्वत्व विसरलो आहोत. त्यामुळेच आधी याचा तर कधी त्याचा मार्ग चोखाळण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. सुखासाठी आणि यशासाठी आम्ही परसुखापेक्षी बनलो आहोत. आपण स्वतः आपली इच्छा, आकांक्षा, भूक, तहान, प्रवृत्ती, रुची या सर्वांचा आम्हाला विसर पडला आहे. आम्ही दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिण्यात आनंद मानित आहोत. पाण्याने विहीर भरलेली असेल, पण आपल्याला जेवढी तहान असेल तेवढेच पाणी
आपण प्यायले पाहिजे. समोर पंचपक्वान्ने ठेवलेली असतील, पण आपल्याला जेवढे रुचेल आणि पचेल तेवढेच आपण खाल्ले पाहिजे. एखाद्या ठिकाणी 5 रस्ते फुटले असतील, पण जो आपला रस्ता असेल त्यानेच आपण गेले पाहिजे. आपण कोण आहोत आणि आपणास कोठे जायचे आहे याची जाणीव आपण नित्य मनात वागवली पाहिजे. शेजारी मोठभर पाणी पितो म्हणून मी पिऊन कसे चालेल? शेजारी 10 भाकरी आणि मिरच्यांचा ठेचा खातो म्हणून मी तसे खाऊन कसे चालेल? शेजारी आडवाटेने आडगावी जातो म्हणूनच मीही तोच रस्ता घेतला व त्या गावी जायचे ठरवले तर ते योग्य होईल काय? आम्हाला स्वतंत्र झाले पाहिजे. आम्ही परतंत्र आहोत याचा शांतपणे आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही दुसऱ्यांची भाषा, त्यांची वेशभूषा, तसेच खाणेपिणे, दुसऱ्यांचा पैसा, त्यांचे विचार, त्यांचे साहित्य, त्यांचे शिक्षण अंगीकारले आहे. आम्ही परप्रयत्नेन बुद्धी झालो आहोत. व्यक्तिगत, पारिवारिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात आज आम्ही परानुकरण करीत आहोत का याचा स्वतःच विचार केला पाहिजे. आत्मद्रोह करीत आहोत का? हे सर्व आम्हाला विनाशाप्रत नेणारे ठरेल एवढा विवेक आम्ही जोपासला पाहिजे. शम, दम, संयम, त्याग आणि दृढनिश्चय यांच्या सहाय्याने आम्ही आपला स्व पुन्हा शोधून काढला पाहिजे. आम्ही स्वतंत्र झालो पाहिजे. विषयलालसा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांची बंधने आम्ही तटातट तोडली पाहिजेत. आम्ही स्वतंत्र झालो पाहिजे. आमच्या शिवत्वाचा आणि विभुत्वाचा आम्ही साक्षात्कार केला पाहिजे. जाती, पंथ, वर्ण, विकार या सर्वांच्या पलीकडे मी पोहोचलो आहे, मी शिव आहे, मी शिव आहे ही भावना आपण स्वीकारली आणि सांभाळली पाहिजे. श्री शंकराच्या डमरुध्वनीने जसे सगळे जग निनादित झाले आणि पावन झाले, तसे आपल्या वाणीने जग प्रभावित होईल आणि सुखी होईल. शंकराच्या जटेतून जशी पतितपावन गंगा भूलोकी अवतरली, तशी शांती आणि समृद्धी देणारी जीवन प्रणाली सगळ्या जगभर पसरेल आणि त्यायोगे भस्म झालेल्या मानवतेचा उद्धार होईल. पण त्यासाठी आम्ही आमचे स्वत्व अर्थात शिवत्व ओळखले पाहिजे. आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्रता देवीची उपासना केली पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे बंधने, अधिक बंधने, पण स्वतःच स्वतःवर घालून घेतलेली बंधने. स्वातंत्र्य म्हणजे काम, विपुल काम, पण स्वेच्छेने केलेले काम. स्वातंत्र्य म्हणजे परिश्रम, अतिपरिश्रम, पण आत्मप्रेरणेने केलेले परिश्रम. जेथे बंधने नाहीत तेथे कोणतेही सत्कार्य होत नाही. पावसाचे पाणी डोंगर माथ्यावर पडते आणि 12 वाटांनी वाहून जाते, त्यामुळे त्याचा काही एक उपयोग होत नाही. पण तेच पाणी विशिष्ट पात्रातून वाहू लागले, त्याला तटाघाटांची बंधने आली म्हणजे ते अतिशय उपयोगी ठरते. त्याला शक्तीचे रूप प्राप्त होते. आकाशात स्वैर विहार करणारी विद्युत तारांच्या बंधनात बांधली गेली तरच घरीदारी उपयोगी पडते. देहाचे बंधन स्वीकारल्यानंतरच आत्मा विविध प्रकारची कार्ये करू शकतो. प्रत्यक्ष परमेश्वर देखील त्याने स्वतःवर घेतलेल्या मायेच्या आवरणामुळेच आपणास भासमान होतो. त्याच्या मायेतच त्याचे कर्तृत्व आहे. अनियमित जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वतःच्या आत्म्याला अनुरूप अशी बंधने स्वतःच निर्माण करावयाची आणि ती अगदी कसोशीने पाळायची, हीच खरी स्वतंत्रता आहे. यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराचाच आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. महाभारताच्या अनुशासन पर्वात वसिष्ठ ब्रह्मदेव यांचा
खूप उत्तम संवाद आहे. दैव व मनुष्याचे प्रयत्न यात श्रेष्ठ कोण, असा प्रश्न वसिष्ठांनी विचारला असता ब्रह्मदेव म्हणाले, बा वसिष्ठा, असा नियम आहे की बीजा वाचून काही एक जन्मास येत नाही व बीजा वाचून फलही प्राप्त होत नाही. बीजापासूनच बीज उत्पन्न होते आणि बीजापासूनच फल येते. शेतकरी शेतात ज्या प्रकारे बीज टाकतो त्या प्रकारचे त्यास फळ मिळते. जर त्याने चांगले बी पेरले तर त्यास चांगले फळ येते आणि वाईट बी पेरले तर त्यास वाईट फळ येते. त्याप्रमाणेच क्षेत्र तयार न करता त्यात बीज टाकल्याने जसे ते वाया जाते, तसेच उद्योग न करता केवळ दैवावर अवलंबून राहिल्याने ते दैव वाया जाते. दैव व उद्योग ह्यांचा विचार करीत असता बीज व क्षेत्र यांचा दृष्टांत उत्तम लागू पडतो. दैव हे बीजाच्या जागी व उद्योग हा क्षेत्राच्या जागी मानावा. क्षेत्र व बीज ह्यांचा समागम झाल्या वाचून ज्याप्रमाणे धान्यादिकांची प्राप्ती व्हावयाची नाही, त्याप्रमाणेच उद्योग व दैव यांची सांगड घातल्या वाचून पुरुषार्थ प्राप्ती व्हावयाची नाही. कोठेही पहा, उद्योगाचा प्रभाव प्रत्येकाच्या दृष्टोत्पत्तीस येत आहे. उद्योग करणारा पुरुष आपल्या उद्योगाचे फल स्वतः घेत असतो. तो जी बरी वाईट कर्मे करतो त्यांची फले तो उपभोगीत असतो. ही गोष्ट आपणास ह्या लोकी प्रत्यक्ष दिसते. त्याने जर चांगला उद्योग केला तर त्यास सुख मिळते आणि तो जर पापाचरणास प्रवृत्त झाला तर त्यास दुःख भोगावे लागते. जर आपणास काही फल पाहिजे असेल तर आपण उद्योग केला पाहिजे. उद्योगावाचून काही एक साध्य होणार नाही. जो पुरुष सदुद्योग करतो त्यास ऐश्वर्य प्राप्त होऊन मोठी प्रतिष्ठा मिळते. पण जो भलतेच करण्यास प्रवृत्त होतो त्याच्या हातचे सर्व अर्थ जाऊन जखमेवर मीठ टाकल्याप्रमाणे त्यास दुःख होते. वसिष्ठा, तपश्चर्या, रूप, सौभाग्य, नानाविध संपत्ती वगैरे सर्व प्राप्त होण्यास उद्योग हेच प्रमुख साधन होय. कोणीही जर काहीही न करता स्वस्थ बसेल तर केवळ दैवाच्या जोरावर त्यास काही एक मिळणार नाही. स्वर्गभोग किंवा इतर मनोरथ प्राप्त होण्यास उद्योग हाच प्रधान उपाय आहे. वसिष्ठा, यद्यपि कर्माची किंवा उद्योगाची महती सांगितली, तथापि दैव हे अगदीच पंगू आहे असे तू समजू नकोस. ज्या दैवाच्या सहाय्याने उद्योगाचे चीज होते ते दैव अगदीच निर्बल कसे म्हणावे. परंतु इतके खरे की दैवाची उत्पत्ती देखील कर्मापासूनच होते. याकरिता आपण कर्मालाच प्राधान्य दिले पाहिजे. सारांश, दैवाचे महत्त्व जरी असले तरी उद्योगाचे महत्त्व लक्षात आणून प्रत्येकाने वागले पाहिजे. आपणच आपले हितकर्ते आणि आपणच आपले शत्रू. आपण जी चांगली किंवा वाईट कर्मे करतो ती पाहणारे साक्षीदार आपणच असतो. आपण जे बरे वाईट उद्योग करू ते त्या कर्मात सिद्ध होतात, पण त्यांची फळे मात्र यथार्थ प्रतीची येत नाहीत. कारण त्या दैवाचा संबंध असल्यामुळे पापपुण्यांचा एकमेकांवर पगडा बसून त्यास कधी कधी निराळेच रूप प्राप्त होते. वसिष्ठा, देवांना मुख्य आधार पुण्याचा. त्यास पुण्याच्या बळावर सर्व काही प्राप्त होते. ह्यासाठी पुण्यशील पुरुषापुढे दैवाला सुद्धा हार खावी लागते. भारतातील प्राचीन ग्रंथ योग वसिष्ठ या ग्रंथात वसिष्ठ ऋषींनी श्री रामचंद्रांना मनुष्याच्या स्वतंत्र कर्तृत्वाची महती समजावून सांगितली आहे. जोपर्यंत
पूर्वजन्मातील अशुभ गोष्टी पूर्णतः धुतल्या जाऊन आपले सद्भाग्य उदयाला येत नाही तोपर्यंत पुरुषार्थी मनुष्याने दृढ निश्चयाने सतत प्रयत्न करावेत. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित पौरुषेण प्रयत्नेन योजनीया शुभे पथी. याचा भावार्थ, हे रामचंद्रा, वेदांमध्ये ज्या केवळ चैतन्य स्वरूप प्रज्ञावान पुरुषाचे वर्णन आले आहे तोच तू आहेस. तू केवळ जड शरीर नाहीस, तू स्वयंप्रकाश आहेस. तूच सगळ्या जगाला चैतन्य देतोस. तुला चैतन्य देण्याचे सामर्थ्य कोणामध्येही नाही. तुझे चैतन्य मूल जर अन्यत्र असेल तर त्याचे कोठे असेल, आणखी त्याचेही कोठे असेल, म्हणजे अनवस्था प्रसंगच ओढवणार. अशाने त्या परमवस्तूची कधीच प्राप्ती होणार नाही. म्हणून म्हणतो की तू आपला स्व ओळख. तू परावलंबी किंवा परतंत्र होऊ नकोस. तो पूर्ण स्वतंत्र आणि चैतन्यमय आहेस हे लक्षात ठेव. मानवी जीवनाची वासनामय नदी कधी या किनाऱ्याला तर कधी त्या किनाऱ्याला स्पर्श करीत वाकडी तिकडी वळणे घेत वाहत असते. कधी शुभाकडे तर कधी अशुभाकडे झुकणाऱ्या या सरितेला म्हणजेच नदीला पराक्रमी पुरुषाने शुभ मार्गाला लावले पाहिजे. मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती. मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती. स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात उन्नत महन मधुरते ते स्वतंत्रते भगवती. स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी.